उपास म्हटला की माझ्याकडे जास्त करून मोड आलेले वालाचीच भाजी असते. मग आज पण तेच केलं. टोपामध्ये मस्तपैकी तेल तापत ठेवलं, जिरं टाकलं, राई टाकली आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. छानपैकी तडतडल्यावरती त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण हे किसून मी त्याच्यात टाकलं आणि थोडंसं परतलं आणि ते परतून झालं तसं मग मी त्याच्यामध्ये आपले 2 बारीक चिरलेले कांदे टाकले आणि त्याला ढवळून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते छानपैकी परतून घेतले आणि ते परतून झाल्यावरती आपली हळद, मालवणी मसाला हे टाकलं आणि त्यांना एकजीव करून मऊ करू दिलं. छानपैकी मऊ होऊ द्यायचा कांदा, टोमॅटो वगैरे आणि ते छान मऊ झाल्यावरती आपले जे हे वाल आहेत मोड आलेले ते त्याच्यामध्ये टाकले आणि त्यांना अलगद ढवळलं. वाल मोडता कामा नये, असे छानपैकी अलगद ढवळून त्याच्यात गरम पाणी शिजायला टाकलं आणि गरम पाणी टाकून जशी शिजायला ते झाकण मारून ठेवलं. उकळी आल्यावरती चांगली त्याच्यावरती झाकण बाजूला करून मी परत त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याला शिजायला ठेवलं. थोड्या वेळाने परत ते जसे वाल शिजत आलेत तसं त्याच्यावरचं झाकण काढून त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि ओलं किसून ठेवलेलं खोबरं हे टाकलं आणि त्याला परत चांगलं एकजीव करून थोडं झाकण मारून 2 मिनटं ठेवायचं फक्त, कारण वाल आपले शिजलेले आहेत. वाल शिजत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे 2 मिनटं झाल्यानंतर हे झाकण बाजूला करून शेवटीच पूर्ण भाजी शिजून झाल्यावरती वरून त्याच्या मी गरम मसाला टाकला. जास्त गरम मसाला आधीच टाकत नाही मी, नंतर वरून टाकला. मस्तपैकी वालाची भाजी बिन वाटपाची खायला तयार.